सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ परभणीत अन्नत्याग आंदोलन. नवी दिल्लीतील जंतर मंतर येथे सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी परभणीत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज एक दिवसीय अन्नत्याग व निषेध आंदोलन करण्यात आले. शिक्षण व्यवस्थेतील त्रुटी दूर कराव्यात, पेपरफुटी प्रकरणी जबाबदारांवर कठोर कारवाई करावी आणि केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यावा या मागण्यांसाठी आंदोलनकर्त्यांनी सरकारविरोधात घोषणाबाजी केली. या आंदोलनाला विविध कोचिंग क्लासेस, स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया तसेच परिवर्तनवादी संघटनांनी पाठिंबा दिला. परभणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सोमवारी सकाळपासून विविध संघटना, विद्यार्थी आणि नागरिकांनी एक दिवसीय अन्नत्याग आंदोलन सुरू केले. शिक्षण व्यवस्थेतील त्रुटी दूर करून विद्यार्थ्यांना न्याय मिळावा, परीक्षा प्रक्रियेत पारदर्शकता आणावी आणि पेपरफुटीच्या घटनांवर कठोर कारवाई करावी अशी आंदोलनकर्त्यांची मागणी आहे. याशिवाय वाढती महागाई, बेरोजगारी आणि लोकशाही मार्गाने आंदोलन करणाऱ्यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा सन्मान राखण्याचीही मागणी करण्यात आली. प्रतिनिधी सय्यद खिजर, ABN न्यूज, परभणी. पक्षीय सर्व संघटनांमार्फत परभणी जिल्ह्यातील जागरूक नागरिकांमार्फत जे आंदोलन इथे आपण केलं होतं, त्या आंदोलनाची जी पार्श्वभूमी होती, अकाउंटेबिलिटीसाठी आपण लढत होतो. सोनम वांगचुक जे वरती आंदोलनाला बसले होते, उपोषणाला बसले होते, त्यांच्यावरती जी दडपशाही सरकारने केली, जिथे की सरकारचं डेलिगेशन येऊन त्यांच्यासोबत कम्युनिकेशन करायला पाहिजे, हे कोणत्याही हेल्दी डेमोक्रेसीचं, कोणत्याही चांगल्या सरकारचं काम असतं. परंतु सरकार 20-22 दिवस आंदोलन तिथे चालतं. सरकार पूर्णपणे विसरलेली आहे की आपला राजधर्म काय. राजधर्म वगळता ते लोक हुकुमशाहीकडे जाण्याच्या मार्गाने जी तिथे दडपशाही चालू आहे, त्याच्या विरोधामध्ये आज परभणीतील जागरूक नागरिकांनी इथे एक आंदोलन केलं. त्या आंदोलनामध्ये 100 लोकांनी अन्नत्याग म्हणजे सकाळी 10 वाजल्यापासून तर संध्याकाळी 5 वाजेपर्यंत अन्नत्यागाचा जो एक उपक्रम होता, एक आंदोलन होतं. अजूनही 100 लोक तिथं बसलेले आहेत. तर आता आम्ही कलेक्टर मॅडमला ते निवेदन दिलेलं आहे. त्या निवेदनामध्ये आमचे जे भावना आहेत त्या प्रकर्षाने त्यांच्यासमोर मांडल्या पण आणि एक इच्छा व्यक्त केलेली आहे की ही आमची जी परभणीकरांची भावना आहे ती वरपर्यंत सरकारच्या कानापर्यंत गेली पाहिजे. या निवेदनानं काय परिणामाने पण पडणार नाही हे आम्हाला माहीत आहे, परंतु एक अकाउंटेबिलिटी सेट व्हावी, एक पद्धतशीर. म्हणजे आता कसं तुम्ही जसा विचारला त्याने काही फरक पडणार आहे की नाही, परंतु आम्ही नागरिक आहेत, सामान्य नागरिक आहेत. आमच्याजवळ काही कोणतं कॉन्स्टिट्यूशनल पद नाही, परंतु राजकारणामध्ये समाजकारणामध्ये एक डेलिगेशन पाठवून ती पद्धत असती. तर आम्ही आमच्या पद्धतीने वागलो, सरकारने सरकारच्या पद्धतीने वागावं ही आमची अपेक्षा आहे. डोळे लावून दिल्लीकडे बघतोय, दिल्लीमध्ये काय होईल, कारण हे लोकशाही वाचवण्यासाठीचं आंदोलन आहे, अकाउंटेबिलिटी सेट करण्यासाठीचं आंदोलन आहे.